कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या संस्कार फाउंडेशन मंचर व रोटरी क्लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने मोरडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी रोटरी क्लब ऑफ मंचरचे अध्यक्ष सचिन निघोट, शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले हे उपस्थित होते। यावेळी कुमार संस्कार अजय घुले याच्या स्मृती प्रीत्यर्थ 1 सप्टेंबर जन्मदिवसाच्या स्मरणार्थ व कैलासवासी शांताराम शेठ बाबूराव थोरात यांच्या स्मरणार्थ हॉटेल मयूर यांतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरडेवाडी या शाळेला 51,195 रुपये बांधकामासाठी प्रणव शांताराम थोरात व अजय घुले यांच्याकडून देण्यात आले। त्यांच्या या दानशूर व्यक्तिमत्वाबद्दल संपूर्ण मोरडेवाडी ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरडेवाडी यांच्यातर्फे आभार मानण्यात आले। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती मोरडेवाडी अध्यक्ष दत्तात्रय मोरडे, कांताराम मोरडे, बबनराव मोरडे, बाजीराव मोरडे, राजू मोरडे, संजय ढोबळे, निलेश बांगर, शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले, कानोबा डोंगरे, श्रीमती रुपाली होनराव, श्रीमती महानंदा मगरे, पुष्पा कारले, श्रीमती मंगलादेवी पवार, प्रमिला जोरी, श्रीमती कविता वळसे, श्रीमती संगीता वळसे, रेश्मा ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व 500 विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं। गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना बॅग, कंपास, टिफिन, डबा, वह्या व खाऊ इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी सूत्रसंचालन महेश बडे तर आभार विजय घिसे सर त्याचबरोबर सतीश केंगले यांनी मानले। मंचर नगरीचे उद्योजक श्री अजय शेठ घुले, शरद सहकारी बँकेचे संचालक, त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिनराव निघोट या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला भेट देत असताना अजय शेठ घुले यांचं मोरडेवाडीवर खरोखर प्रेम असतं आणि त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला का स्वर्गीय संस्कार आपल्या मुलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि आज या ठिकाणी शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप असन, छत्री वाटप असन, त्याचप्रमाणे खाऊ वाटप असन अतिशय चांगला निर्णय घेऊन खरं पाहिलं तर राजू शेठला लहान मुलांची खरोखर आवड आहे, त्यामुळं त्यांनी क्रीडा संकुलन या ठिकाणी आपल्या मुलाच्या नावानं संस्कार क्रीडा संकुलन त्या ठिकाणी चालू केलं आहे। लहान मुलं त्या ठिकाणी आनंद घेत आहे आणि आजही राजू शेठ या ठिकाणी लहान मुलामध्ये येऊन आपल्या मुलाचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला। आपला संस्कार अजय आपल्या मुलामध्येच पाहत आहे, त्यामुळं अजय शेठ या ठिकाणी आले आणि आल्यानंतर आम्ही थोडीशी मागणी केली। त्यांनी शाळेचं या ठिकाणी काम चालू आहे, ग्रामस्थांच्या वतीनं वर्ग खोल्यांचं 3 खोल्यांचं काम चालू आहे। भरपूर असे लोकांनी मदत केली आहे आणि स्वतः अजय शेठ या ठिकाणी आले। आम्ही थोडीशी मागणी केली, मागणी केल्यानंतर संस्काराच्या स्मरणार्थ 51,000 रुपयाची देणगी आणि त्याचा वाढदिवस असल्यामुळं 51,155 रुपयाची देणगी या ठिकाणी डिक्लेअर केली। त्यामुळं अजय शेठचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि असंच सत्कर्म अजय शेठच्या हातून इथून पुढेही घडत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आज खरं संस्कार आपल्यात नाही हे जरी अजय शेठला वाटत असेल, परंतु संस्कार या लहान मुलांमध्येच आहे हे तुम्ही सिद्ध केलं आहे। त्यामुळं मी पुन्हा एकदा अजय शेठ आणि सचिन शेठचा आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। मोरडेवाडी येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ मंचर आणि संस्कार फाउंडेशन मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेलं होतं। यामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, सर्व प्रकारच्या वह्या, कंपास, छत्री, सर्व प्रकारच्या साहित्याचं वाटप या ठिकाणी संस्कारच्या फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं। याबद्दल प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो। या ठिकाणी आमचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य बाजीराव शेठ मोरडे यांनी आवाहन केल्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरडेवाडी येथे शाळा इमारतीचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या मजल्यावरील बांधकामासाठी 28 ते 30 लाखाचा निधी आवश्यक आहे आणि या ठिकाणी बाजीराव शेठ मोरडे यांनी आवाहन केल्यानुसार
संस्कारचे वडील मान्य श्री अजय शेठ घुले यांनी आमच्या शाळेला संस्कारच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त 51,095 रुपयाची देणगी दिली। त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरडेवाडीच्या वतीने सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ, अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि समाजातील विविध घटकांना देखील विनंती करतो की आपल्या या शाळेमध्ये हे जे काम सुरू आहे यासाठी आपण भरीव अशी मदत करावी। कधी विद्यार्थ्यांसाठी कुठली कमतरता ठेवली नाही। खऱ्या अर्थाने त्यांचं हे मोठं मन आणि ते तुमच्यामध्ये बघत असणारे संस्कार, मोठे होऊन तुम्ही कुणी डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, वकील व्हाल, परंतु तुमच्यावरती असणारे संस्कार हे आयुष्यभर जिवंत राहिले पाहिजेत आणि तुमच्या भविष्यात तुमच्याकडे असे संस्कार घडले पाहिजेत। एवढीच मी रोटरी क्लबच्या वतीनं तुम्हाला मागणी मागतो आणि मला सांगायला हे आवडेल की खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम आहे हा रोटरी क्लबचा कार्यक्रम नव्हता, हा कार्यक्रम होता आजूभाऊंचा संस्कार फाउंडेशनचा, परंतु त्यांचं मन हे नेहमी मोठं होतं की त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लबलाही सामावून घेतलं। त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि उपस्थित शिक्षक परिवार, त्याचप्रमाणे मोरडेवाडीचे ग्रामस्थ सगळ्यांचा नामोल्लेख करणं मला जमणार नाही, कारण मी फार काळ मनसरमध्ये निगोट म्हणून आहे, परंतु माझं वास्तव्य पुण्यामध्ये असल्यामुळं सगळ्यांना मी ओळखत आहे, परंतु नाव माहिती नाहीये, म्हणून मी मोरडेवाडीचे ग्रामस्थ म्हणून सगळ्यांचा उल्लेख करतो। आणि खऱ्या अर्थानं ह्या शाळेचा नाम उल्लेख तालुक्यामध्ये खूप ठिकाणी ऐकायला मिळतो की मोरडेवाडीची शाळा खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे तुमच्या शाळेतल्या मुलांचा स्कॉलरशिप मध्ये नंबर येतात आणि आम्ही तालुक्यावर जेव्हा फिरतो शाळांमध्ये मॅडम, तेव्हा आम्हाला कळतं की मोरडेवाडीची शाळा, माळंगेची शाळा, अजून 2-3 शाळा आहेत की त्यांचा खऱ्या अर्थानं नामोल्लेख होतो आणि त्याच प्रकारे नामोल्लेख होतो। याचा अर्थ हे शिक्षक जे आहेत हे खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे ही मुलं मोठी होत आहेत। तर त्यांचं एकदा मनापासून मी आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो।